नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. रस्ते हे विकासाचे द्वार आहेत आणि पंढरपूरकडे जाणारे रस्ते म्हणजे भागवत धर्माची पताका उंचावणारे असे ते महामार्ग आहेत. या पालखी महामार्गाचं भूमिपूजन झालं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, अर्थात ऑनलाईन. त्यावेळेला व्यासपीठावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री के नितीन गडकरी उपस्थित होते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळेला उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तारीख होती 28 नोव्हेंबर 2021. आता हे सांगायचं काय कारण? कारण हा जो पालखी महामार्ग आहे, या पालखी महामार्गासाठी जी जमीन संपादित केली गेलेली आहे त्यामध्ये 100 ते 1400 कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे, असा आरोप मारुती सुखराम माने या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी केलेला आहे, जो 10वी उत्तीर्ण आहे आणि ते जीवाची पर्वा न करता, म्हणजे त्यांनी अनेकदा यापूर्वी आरोप केलेला आहे की मला वाल्मिक कराड सारखे हे जे गुंड आहेत आमच्या परिसरामधले आणि जे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये आहेत, ते माझा संतोष देशमुख यांच्याप्रमाणे मुर्दा पाडू शकतात, असा त्यांनी आवाज उठवलेला आहे. आता तो आज नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने बोलता झालेला आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्गाला विरोध झाला, शक्तीपीठाला विरोध होतोय, पालखी, आता हे महामार्ग वगैरे हे सगळे जे आहेत याला विरोध होण्याचे अनेक कारण आहेत. तरी देखील विकासाची गंगा, विकासाचे रस्ते हे झालेच पाहिजे, त्यासाठी देखील आग्रह धरतंय सरकार. आणि सरकारचं ते सगळं चूक आहे असं देखील म्हणता येणार नाही. परंतु ज्या वेळेला आपण धर्माच्या नावावर अमुक अमुक विशिष्ट, आता हिंदुत्वादी विचारसरणी आणि मग शक्तीपीठ महामार्ग कसे जोडले जाणार आहेत, काय त्याच्यातून होणार आहे, आणि विठ्ठल भक्तांसाठी तो मार्ग आहे. संत श्री ज्ञानेश्वरांची पालखी त्या रस्त्यावरून जाणार, संत श्री तुकाराम महाराजांची पालखी त्या रस्त्यावरून जाणार, असा तो पुण्य महामार्ग आहे. मग आता त्या महामार्गाच्या कामासंबंधी जमीन अधिग्रहित करायची. मग हे काम कधी सुरू झालं? 2016 ते 2019च्या दरम्यान, ज्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. आणि मग आता उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये सगळेच कामं कसे थांबले, विकासाची गंगा कशी थांबली वगैरे, ते सगळे आरोप केले जात आहेत. तर 2021, जशी सुरुवातीला तारीख सांगितली 28 नोव्हेंबर 2021, या दिवशी या पालखी महामार्गाचं उद्घाटन झालं. आणि ते कुणाच्या हस्ते झालं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. त्यांनी ऑनलाईन व्हिडिओद्वारे संबोधित केलं लोकांना, महाराष्ट्र. आणि मग त्यांनी संत परंपरा वगैरे छान असं मराठीत काही ते बोलले आणि व्यवस्थित त्यांनी संदेश दिला. त्यांच्या भावना त्यांनी चांगल्या प्रकारे प्रदर्शित केल्या. आता ज्या महामार्गाचं उद्घाटन दस्तूर खुद्द नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे, त्या कामात देखील आपण खाल्लंच पाहिजे असं जणू ठरवलेलं आहे. सध्याचं जे सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे, चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल मंत्री आहेत. केंद्रामध्ये रस्ते विकास मंत्री अर्थातच नितीन गडकरी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत.
आता हे यांच्या अंतर्गत जे काही खाते आहेत संबंधित, म्हणजे महाराष्ट्रातलं बघा तुम्ही, जीवन प्राधिकरण असेल, रस्ते सार्वजनिक बांधकाम खाते असेल, राष्ट्रीय महामार्ग ते ते खातं असेल, हे सगळे खाते आहे. आता या खात्यांचा या घोटाळ्याशी काय संबंध आहे? तो असा संबंध आहे, मारुती सुखराम माने, सुखदेव माने यांनी जे काही उघडकीला आणलेलं आहे, पुराव्यानिशी उघडकीला आणलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी दाद देत नव्हते, ज्या वेळेला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे पदाधिकारी धमक्या देत होते, त्यांचा वीज पुरवठा खंडित करत होते, मग हा 10वी उत्तीर्ण झालेल्या या सर्वसामान्य शेतकऱ्याने आरटीआयचा अधिकार, आरटीआयचा उपयोग केला, माहिती अधिकाराचा उपयोग केला आणि पूर्ण माहिती काढली. हे ढीगभर कागद त्यांनी काढले. मग त्यांच्या लक्षात आलं, आपण ज्या पेनूर गावचे आहोत, मोहोळ तालुका, तिथलं ते पेनूर गाव, आणि मग एकूण तो जो मोहोळ पंढरपूर, तो 59 किलोमीटरचा रस्ता, त्याच्यापैकी या पेनूर गावाच्या अवतीभोवती तो 2 पावणे 2 किलोमीटरचा रस्ता तो अधिकृत केला गेलेला आहे. मग उजव्या बाजूला ती 25% जागा संपादित केलेली आहे. मग ती करत असताना काय केलेलं आहे लोकांनी, घोटाळा कसा केलेला आहे बघा. आणि तो घोटाळा करण्यामध्ये कोण आहे? तो घोटाळा करण्यामध्ये रमेश माने नावाचा एक पात्र आहे, जे भारतीय जनता पार्टीचं सोलापूर दक्षिण ग्रामीणचे तालुका अध्यक्ष आहे आणि पेनूर त्या गावचे माजी सरपंच आहे. त्यांनी एकाच जागेसाठी 2-4 वेळेला मोबदला घेतला, असा त्यांच्यावर आरोप झालेला आहे. दुसरे महाभाग, जे जिल्हा प्रमुख आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे, ते चरण चौरे, त्यांनी देखील तोच कित्ता गिरवलेला आहे. असे एकूण चौरे माने हे घोटाळा करणारे आणि मोबदला वारेमापपणे लुटणारे, आणि त्यांना ज्या 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 अधिकाऱ्यांनी मदत केली ते अधिकारी यांनी भरपूर लूट केलेली, असे एकूण 70 जण आहेत. आणि 70 जणांच्या घशामध्ये ही रक्कम गेलेली आहे. मग ती रक्कम अशीच गेलेली आहे का? म्हणजे आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा काय संबंध आहे? कारण कुणी सांगितलं की अहो तिथं ते पाईपलाईन होती, मग ती पाईपलाईनच, त्याचं नुकसान झालेलं आहे, मग जीवन प्राधिकरणाने पत्र द्यायचं. सार्वजनिक बांधकाम खातं तर बसलेलंच आहे. बोगस रस्ता सांगायचा, मोजपट्टी वेगळी सांगायची, कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, सुप्रिटेंडिंग इंजिनियर, हे सगळे यांची मिलीभगत असते आणि मग ते सगळं करतात. मग ते नुकसान मोबदला द्यायचा आहे. मोबदला देण्याचं काम हे पुनर्वसन खातं, महसूल खात्याचं असतं. मग ते दाखवायचं आहे. काय दाखवायचं आहे? अहो तिथं काय अमुक अमुक गोष्ट होती, तिथं आता पाईपलाईन होती, तिथं विहिरी होत्या, कधी झाडं होते, कधी घर होतं, कधी बोरवेल होते, असं दाखवून वेगवेगळ्या एकाच जागेवर अनेक वेळेला मोबदला उचलण्यात आला. मग आता हे सगळे जे अधिकारी आहेत, गले लठ्ठ पगार घेणारे, सोन्याच्या साखळ्या, रेवनचे गॉगल, मोठ्या टायरच्या गाड्या, पोरं परदेशात शिकायला, घरच्यांच्या अंगावर किलो किलो भर सोनं, यांच्या घरी धाडी टाका, हे सगळे जे हरामखोर अधिकारी, मग यांनी काय केलं, ते 2-2, 3-3 वेळेला एकाच जागेवर आणि त्या मोबदला देत बस. आणि ज्या मारुती सुखदेव माने, त्याला मात्र काही दीड दमडी दिली नाही. आणि त्यांनी मग ठरवलं की आपण सर्वसामान्य माणसाची ताकद काय असू शकते. आता 10वी इयत्ता उत्तीर्ण म्हणजे काही फार मोठं शिक्षण नाही, तरी देखील धाडस केलं आणि महाराष्ट्राला हे दाखवून दिलेलं आहे की सर्वसामान्य माणसाने जर ठरवलं तर तो भल्या भल्यांना कशा प्रकारे उघड पाडू शकतो, हे त्याचं उदाहरण आहे. हे फार कोर्टबाजी नाही, फार हे नाही. पठ्ठ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील अनेकदा भेटला
त्या सीएमओ ऑफिसमध्ये अनेकदा त्यांनी कागदपत्र दिले. आता सुषमा अंधारे बोलत आहेत, प्रसार माध्यमांसमोर त्यांनी येऊन सगळे ते पुरावे सादर केलेले आहेत. याच्यातलं राजकारण पूर्ण बाजूला ठेवा. जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन व्हिडिओद्वारे संबोधित केलं होतं, तसं उद्धव ठाकरे यांनी देखील व्हिडिओद्वारे संबोधित केलं होतं. हे व्यासपीठावर जे सांगितलं कोण कोण होतं, त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस होते, नितीन गडकरी तर होतेच. हे सगळं ऑनलाईन झालेलं त्यावेळेचा तो कार्यक्रम, कोरोनाचा तो काळ होता. आता हे जे काही भ्रष्टाचार झालेला आहे, त्या भ्रष्टाचाराची जबाबदारी कुणाची, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि महाराष्ट्राने अजून काय काय बघायचंय आता. ज्या विठ्ठलाच्या नावाने पहाटे जाऊन हे अगदी भक्तीचं दर्शन म्हणजे प्रदर्शन करतात की महाराष्ट्रासाठी कृपा कर, दुष्काळ हटव, सगळे हिरवाई येऊ दे वगैरे सगळे ज्या प्रार्थना केल्या जातात, आणि त्या विठ्ठलाच्या भागवत धर्माच्या नावाने पताका फडकवायची आहे, हे सगळं तुम्ही राज्यकर्ते आहात. तुमचे मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील, महसूल मंत्री असतील, हे यांचं काय लक्ष आहे त्यांच्या खात्यावर? आणि जे मोबदला दिला गेलेला आहे अनेकदा आणि कारण नसताना दिला गेलेला आहे, हे यांना कळालं नाही का? बावनकुळे बावनकुळे यांच्यावर काय काय आरोप झालेले आहेत. त्यांना का विधानसभेला तिकीट त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये दिलं गेलं नव्हतं, नंतर विधान परिषदेवर घेतलं गेलं? काय कारण होतं? त्यांच्यावर कोणत्या प्रकारच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, हे बावनकुळे लोकांना सांगितलं पाहिजे तुम्ही. मग तुम्हाला नितीन गडकरींचा शिक्का होता, मग देवेंद्र फडणवीस यांनी कसं सांभाळलं आणि काय कसं केलं वगैरे ते सगळं लोकांना माहिती आहे. थोडीशी जनाची नाही तर मनाची तरी बाळगली पाहिजे. ज्या विठ्ठलासमोर आपण नतमस्तक होतो आणि त्याच्या नावाने आपण महामार्ग काढतो, पालखी महामार्ग काढतो, तिथं देखील आपण सोडायचं नाही. आणि मग आपण जे काही आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवलेले, आता पार्थ पवार बेटा बेटा नाचला तिकडं बहारीनला जाऊन छोट्या भावाच्या लग्नामध्ये, थकला तो, मग त्याला अटक कशी करायची हो? त्यांनी जरी मोठा अक्षम्य असा अपराध केलेला असला तरी त्याला अटक काय करायची? मुंबई हायकोर्ट विचारताय ना, विचारू द्या. आपण अटकपूर्व जामीन करू, आपण पाहिजे ते करू. आपल्याला विकास खारगे समितीला 1 महिन्याची मुदत वाढ देऊ, आपण अमुक करू, आपण तमुक करू, हे सगळं चाललेलं आहे. असे असंख्य उदाहरणं महाराष्ट्राला बघावे लागत आहेत. याच्यातलं राजकारण, आरोप प्रत्यारोप हे सगळं बाजूला ठेवा. पण ज्या गप्पा मारल्या जातात, गप्पा, महाराष्ट्राचं व्हिजन काय, महाराष्ट्राचं अमुक काय, कसं काय, इकडे शेतकऱ्यांना द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीये. म्हणजे अगदी मुख्यमंत्री निधीतून जे काही पैसे दिले गेले ऑक्टोबर महिन्यामध्ये, ते किती दिले गेले? 75,000 रुपये फक्त. जमा किती, लोकांनी किती मदत केली मुख्यमंत्री सहायता निधीला? 100 कोटींच्या वर. असंख्य, खूप विषय मोठा आहे. ह्या जमिनी घोटाळे, भूसंपादन घोटाळे असे असंख्य झालेले आहेत. प्रत्येकाचे जर वाबाडे काढायचं ठरवलं तर दिवस रात्र पुरणार नाही. आणि हे जे काही सगळे जे, जसं एकनाथ शिंदे यांच्या भाषेतले जसे अनेक रावण आहेत, हे रावण नंतर काय होतात, ते पलटूराम होऊन जातात. नंतर आपल्या सुईचं राजकारण करायचं. मग माझा जिल्हाध्यक्ष आहे का बाबा? मग तुमचा पण तालुक्याचा अध्यक्ष आहे. माणूस आपलाच आहे. आपल्यावर फोटो काढतोय, फेसबुकवर टाकतोय, सगळीकडे टाकतोय. बरं, इतका तो महत्वाचा, समजा पंतप्रधान नरेंद्र मोदी आले पंढरपूरला, तर त्यांच्या स्वागताला देखील हेच कार्यकर्ते आपण पाठवतोय. त्याच्यामुळे असे कुणीतरी उपटसुंब आले आणि फोटो काढून गेले असे नाही आहेत, आपले पदाधिकारी आहेत. निदान या गोष्टीची तरी थोडीशी लाज बाळगो.
तात्काळ मग आम्ही SIT नेमू, आम्ही अमुक करू, आम्ही फलानं करू, आम्ही ते करू. आणि ज्या वेळेला SITची ती घोषणा केली जाते नंतर लोक विसरून जातात, नंतर पुन्हा जिकडं तिकडं होतं. एक दिसतंय लोकांना आरोप, न्यायालय देखील दखल देत आहे, तरी काहीच करायचं नाही. अशा पद्धतीचे राज्यकर्ते आहेत. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.